नमस्कार मित्रांनो, आज आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल मध्ये दोन प्रकार येतात. पहिला प्रकार येतो इंटरनली टचिंग सर्कल्स आणि दुसरा प्रकार येतो एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आपल्याला हा जो थेरम आहे दोन्हीसाठी बघायचा आहे. वी कन्सिडर फर्स्ट एक्सटर्नली टचिंग सर्कल्स ए बी and हा पॉइंट झाला C. A and B are the centers of externally touching circle and C is the point of contact. दुसरं विचारात घेऊन नावं चेंज होत्या कामा नये, सेंटरला तेच नाव द्यायचे. A B आणि हा पॉइंट C. If two circles touch each other म्हटल्याबरोबर दोन कंडिशन आपल्या डोळ्यासमोर येतात. एक्सटर्नली टच होतात का इंटरनली टच होतात. असं जर का वाक्य एक्झाम मध्ये येत असेल तर आपल्याला एक्झाम्पल सोडवताना दोन्हीही कंडिशन सॉल्व्ह कराव्या लागतील. मग मी काय घेतलं इथे, ही पण आकृती घेतली आणि ही पण आकृती आहे. दोघांसाठी लिहिताना मी एका आकृतीत जरी पाहिलं जो की माझं मॅटर लिहिलेलं असेल हे दुसऱ्या आकृतीसाठी सुद्धा असेल. इफ टू सर्कल्स टच इच अदर, कोणत्या पॉइंटमध्ये टच झाले? ॲट पॉइंट C. Their point of contact means point C lies on the line joining their center. We have to show that C is on line AB. Means we have to show that A, C, B are collinear. Point A, B, C are collinear. Given A and B are the centers of touching circles touches at point C. To prove point C lies on line AB, that is ACB are collinear points. That is ACB are collinear points. काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? ACB are the let we draw a line L through point of contact C. काय करायचं मला? पॉइंट C मधून लाइन L काढायची. ही झाली लाइन L. दोन्हीही आकृतीसाठी सगळं तेच घेऊन झालं. लेट वी ड्रॉ अ लाइन L थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट C. लाइन L पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लेट वी ड्रॉ लाइन आपल्याला टेंजेंट L. काय झाली ही? टेंजेंट L. मग या ठिकाणी काय आलं? दोन्ही सर्कलसाठी here AC is radius, line L is tangent. Therefore, by tangent theorem, L perpendicular to line L perpendicular to segment BC. Similarly, याला इथे रिझन येईल बाय टेंजेंट थेरम. काय हा टेंजेंट थेरम? की रेडियसच्या एंड पॉइंट पाशी टेंजेंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. सिमिलरली वी कॅन शो दॅट लाइन L इथे BC च्या ऐवजी पहिल्यांदा AC लिहू लेफ्ट हँड साइडचा.
ही जी आहे ही हिला परपेंडिक्युलर, तशीच BC ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन L, ऑल्सो लाईन L परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC रिजन तेच आहे, that is AC perpendicular to line L and BC perpendicular to line L. महत्वाचं स्टेटमेंट आपल्याला काय, फक्त उलट लिहिलं, वरती जे काही होतं त्याच्या उलट लिहिलं. देन all of you know that suppose we consider line L and it is the point A. From this point, how many perpendicular we can draw to the line L? या लाइन L ला A मधून किती परपेंडिक्युलर काढता येतील? आपण 9th मध्ये शिकलो, we can draw one and only one perpendicular. आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचं आहे, but from a given point on the line we can draw one and only one perpendicular to the line. यालाच म्हणणार आहे आपण कंसामध्ये uniqueness of perpendicular. But from the given point on the line, एखादा पॉइंट, या ठिकाणी हा पॉइंट आहे, ही लाईन आहे, तिला किती हा परपेंडिक्युलर होतो का? नाही. हा होतो का? नाही. हा जर का असेल तर हा एकच परपेंडिक्युलर आहे, दुसरा कोणताही परपेंडिक्युलर काढू शकत नाही. मग आपले काय आहे, AC परपेंडिक्युलर टू लाईन L, BC परपेंडिक्युलर टू लाईन, इट इज नॉट पॉसिबल. आपले जे दोन परपेंडिक्युलर आले हे पॉसिबल आहे का? मग हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा ही एकच लाईन असेल, ही जेव्हा एका लाईनवर असेल तेव्हा पॉसिबल आहे. देअरफॉर points A, C, B are collinear. Thank you friends.